आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार। किन्नर आखाड्यात संन्यासाची संन्यास घेत ममता कुलकर्णी महाकुंभमध्ये सहभागी। पीक विम्यात भ्रष्टाचार झाला असं बोललो नाही, गैरप्रकार झाला असा शब्द वापरला। योजनेत 2 ते 4% गैरप्रकार होतो असं म्हणालो। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संतापले। म्हटलं की 2-4% गैरप्रकार होतात। गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का? पण तुमच्या मीडियाने चॅनलवरती फक्त भ्रष्टाचार 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 चालू केलं। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये मतभेद। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्याने अजितदादांचा कर्जमाफीला विरोध, तर जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याने भाजप कर्जमाफीसाठी आग्रही। सूत्रांची माहिती। सातबारा कोरा करू फडणवीसांनी शब्द दिला होता, तर कर्जमाफीबद्दल अजित पवार काय म्हणाले ते माहित नाही। फडणवीस मुख्यमंत्री, त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी ही अपेक्षा। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। ते मला नाही माहिती। सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार। जरांगे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार। धाराशिवमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध। बाधित शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि ठाकरे गटाचाही पाठिंबा। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचा इशारा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी। नागपूर महानगरपालिका मुख्यालयात दिव्यांगांकडून कुंड्यांची तोडफोड। अतिक्रमणाविरोधी कारवाईत दुकानं तोडल्यानं दिव्यांग आक्रमक। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मुंबई जयपूरसह 13 ठिकाणी ईडीचे छापे। प्लॅटिनम हॉर्न प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित 21.75 कोटी रुपयांची बँक हाती गोठवली।